मागचा उद्देश वेगळा की आपण नंतर विद्यार्थी जेव्हा पहिली दुसरी पाचवी सातवीला येतो त्यावेळेस त्याला घडवायचा प्रयत्न करतो, त्याला अभ्यास कर म्हणतो. तू इंग्लिश साध्या मराठी शाळेत नको, इंग्लिश मिडियममध्ये आहे, इंग्लिशला तुझं CBSE ला आहे, तू हे नको घेऊ, ते घे, ते नको, असं आपण त्याला हे करतो. पण जो तो पूर्व जन्मापासून किंवा तो पहिल्यापासूनच जर थोडा परिपक्व नसेल थोडासा तो काय म्हणतो त्याला आपण वीक असेल, समजा त्याला काही विकनेस असेल, तर तो त्याला किती ठोसायचा प्रयत्न केल्यानंतर तर ते शक्य होत नाही. तर त्याला विकनेस नाही राहिलं पाहिजे, त्याची बुद्धी तेज राहिली पाहिजे आणि त्याचं शरीर स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. अशासाठी म्हणजे आम्ही जे एज्युकेशन कशासाठी देतो की मुलांना घडवण्यासाठी, त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी, त्यांचे मार्क्स चांगले वाढवण्यासाठी. आता हे जे सगळं आहे हे सगळं एज्युकेशन NEP प्रमाणेच, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे हे सगळं आपण करतो. पण ते घडवणं आपला उद्देश आहे. पण आता एखादा मुलगा आहे आणि तो पूर्वीपासून विकनेस आहे, त्याला किती एज्युकेट बसायचा प्रयत्न केला तर काय होणार काहीच नाही, त्याच्यात बदल होऊ शकत नाही. मग जर त्याला तो प्रॉब्लेम आहे तर त्याला पहिल्यापासूनच आपल्याकडून काहीतरी आपण त्याला देऊ शकतो का, सुरुवातीपासूनच त्याला स्ट्रॉंग करू शकतो का, आणि नंतर एज्युकेट तो ऑटोमॅटिकच पुढं जाईल. म्हणून ते प्रॉडक्ट आपण आणलं. म्हणजे 2-3 गोष्टी आपण विद्यार्थ्यांसोबत करतो. एक तर पहिले त्याची बुद्धिमत्ता स्ट्रॉंग करण्यासाठी आपण काम करतो, त्याचं विकनेस त्याला नसावा, त्याची शरीर हेल्थ त्याची स्ट्रॉंग असावी, त्यासाठी आपण काम करतो. एज्युकेशनमध्ये तो नंबर 1 असावा, चांगले मार्क्स त्याला मिळावे, नॅशनल म्हणजे स्टेट लेवल नॅशनल लेवलला त्याला तयारी करता यावी, त्याचे एक्झाम कसे क्रॅक करता येतील, म्हणजे जे फाउंडेशन म्हणतो आपण, हे जे एक्स्ट्रा क्वेश्चन्स दिले आपण, म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये 7-8 असतात, आपण 100-100 दिलेले, 80, 70, 50 दिलेले, हे कसे काय आहे ते फाउंडेशन आहे. म्हणजे पुढे जाऊन त्याला हेच शिकायचं आहे, ज्याला MPSC UPSC करायचं त्याला काय शिकायचं, हेच पुस्तक वाचायचे, याचाच अभ्यास करायचा असतो कुठेतरी एका खोलीत बसून. त्यासाठी कुठेतरी अभ्यासिका बघायचं. तर आम्ही काल परवा चिखलीत फिरत होतो, गावाची काय सर अनेक पोरं आहे तिथं 35-35, 40-40 वर्षाचे, काय आम्ही MPSCचं करतोय म्हणजे इथं खोली घेतली, तिथं खोली घेतली, आणि हेच पहिले 5वी ते 7वीचे आपण दुसरं काय. तर हे इथंच आम्ही बऱ्या प्रमाणात ते फाउंडेशन त्यांचं क्लिअर करून घेतो. अशा प्रकारचं हे सगळं आमचं कार्य चालतं. यामध्ये आता कुणाला काय आवडलं, कुणाला हे